व्लॉग स्टार्ट केलाय. आता आम्ही सगळे रितरेच्या घरी राहायला चाललोय. आम्ही खूप वेळ राहिलो, 2-3 वेळा अगोदर राहिलोय. आता परत चाललोय. आता रिवा, मी, सानिका, अंकिता येते आणि रिताताई आहे आणि शूट माझा रिवा करते आणि आम्ही तिथे जाऊन काय काय करू हे तुम्हाला दाखवते. तर चला. तर निताताईंनी फ्लावर्स सांगितलेले आणायला, तर फ्लावर्स घेतोय आणि अजून काय काय सांगितलं ते घेऊन आम्ही जाऊ. आता मी शॉपमध्ये त्या माशीनं सांगितलं काय कट करायचं आणि आलो. उद्या मातूची अर्धी सुट्टी असणार आहे कारण की ती बोलली की मी सकाळी ना जाणार, मी लेट म्हणजे दुपारी जाईल असं त्यांना सांगायचं. ह्या वीक मध्ये मातूची डबल सुट्टी म्हणजे अर्धी आणि डबल. हाफ डेनी जाणार हाफ डे. ए काय घेते, रोज घेते बाई. इथे पण तसेच, इथे पण नाही आहेत चांगले. हाय, सो अभि सॉरी आता आम्ही आलो आहे घ्यायला चिकन पॉपकॉर्न ओहू हो शोरमा म्हणणं. काय काय ओहू हो शोरमा, ओहो शोरमा काय ओहू ओहू. सगळं पडलं आता तुम्ही. रोजच पडतं, पहिले बिलकुल पण नाही पडायचं. आज दिवाला कोणच ओरडणार नाही. हा 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 काल आमचं काय केलंय ना. आता चावी अंदर आहे. तू पकड, तू उभी होतीस. मी पकडले त्याला चोरात आलो. खिडक्या खोललेल्या आपलं काय नाही करण्याला फोन एक तर हे 4 माळे चढून यायचं टास्क आहे आणि ह्याच्यानंतर आता गरमी नाही. रिवा अरे ही पण खिडकी खोललेली नाही, ते इथून गेलो असतो आम्ही. मी रिवाला भेटायच्या चक्कर मध्ये लॉक केलंय आणि खिडक्या उघडून ठेवल्या असं रिव. किती मस्त सनसेट झालाय. ते आता मी मगाशी आणलेला केक खातोय. नाही स्पायसी असतो, पेरी पेरी मसाला येतो. हा तो एवढा स्पायसी नसतो पण टेस्टी आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू ऋतुजाज रेसिपीज. येस, तर आता आम्ही बनवणार आहे, जर तुम्ही ते व्हायरलवालं बघितलं असेल, ओरिओ चॉको बॉल्स. सो आम्ही ते बनवतोय. पण आम्ही तुम्हाला रेसिपी सांगतो आता. रेसिपी तर आम्ही कालच ओरिओला मॅश केलेलं आणि मॅशमध्ये तुटलं, पण तुटलं थोडंसं. येस, मी इकडे ठेवते सो दॅट यू कॅन सी मी. अँड या इकडे माधू पण आली आहे आणि हे ओरिओचं क्रंचेस आहे, म्हणजे मॅश केलेलं पावडर. ओके, सो जोपर्यंत मातो सगळं सेट करते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की किती इंग्रेडियंट्स लागतात हे बनवायला. आणि हे खूप इझी आहे. सो मी तुम्हाला सांगते, ह्याला बनवायसाठी 4 इंग्रेडियंट्स लागतात. सो फर्स्ट ऑब्वियसली लाईक मॅश्ड पावडर ओरिओज, बट त्याला आपण मॅश करायचं. आणि मेल्टेड बटर, मिल्क अँड मिल्क चॉकलेट, कुठली पण मिल्क चॉकलेट. आम्ही अमूलची मिल्क चॉकलेट करतो आणि त्याच्यावर लाईक लोक ओरिओचं तेच टाकतात ज्याच्याने ओरिओचे बॉल बनतात. पण मी टाकणार आहे स्प्रिंकल्स. तुम्ही कुठली पण लाईक अदर टॉपिंग टाकू शकता, लाईक चॉकलेट और ओरिओ, बट आम्ही हे टाकतो. ओके, सो हे असं आहे. तुम्हाला हे इंग्रेडियंट्स लागतील बनवायसाठी. हे 2 चीज तुम्ही कुठली पण घेऊ शकता, तुमची चॉईसची. पण हे वाले 2 ते ऑप्शनल. हां, ते ऑप्शनल पण आहेत, पण चॉकलेट तर मेनच आहे ना. चॉकलेट मेन आहे, पण तुम्ही कुठल्या पण ब्रँडची घेऊ शकतात. आणि हे 3 चीज तर इम्पॉर्टंटच आहे. आता आपण हे ओरिओ क्रश करून येस, थांबा मी स्टेप बाय स्टेप सांगेन. आणि हे काल तिने असं स्मॅश करताना काय केलं, मिक्सर मध्ये करते तर ती स्वतः तिने स्वतःने लाटण्याने फोडलं आणि घेऊन बसली पुढे. आणि असं करत होती. जसं ॲज युजल पाणी जात नाही, माहीत नाही काय झालंय. नवी मुंबईमध्ये खूप सारं पाणी जात आहे कंटिन्युअसली. ओके, सो आता मातू त्याला मिक्सरमध्ये पण मिक्स करणार कारण की ते प्रॉपरली नाही झालं. मला पण थोडं जोपर्यंत मातू करते तोपर्यंत मी पण करेल. कॉज या आणि ह्या व्हिडिओमध्ये तर मी मातूच्यापेक्षा जास्त बोलली एवढा कमी टायमात. बिकॉज मातू काही बोलत नाही. तुम्ही तिला बोला लाईक प्लीज से समथिंग. मतलब ऑब्वियसली ती बोलते, पण ती खूप कमी बोलते ना व्हिडिओजमध्ये. आणि मी किती जास्त बोलते. तू किती बोलतेस, लोक तुला बोलतात की
नॉट वाई टाकतील. युअर ब्लॉग हॅज लाईक नो टॉकिंग. आता मी आले तर तुम्हाला फन होईल. आणि ओरिओला प्रॉपरली त्याचा like असा पावडर जसा बनवायचा आहे सो दॅट तुम्ही खाताना असं मोठे मोठे बॉल नाही येतील. मी हे खातो. ह्याच्यात क्रीम मिक्स झाली सो जास्त मिठाचं लाईक हे वालं ह्याच्यात क्रीम मिक्स झाली आहे ना सो त्याला मोठं पण आहे आणि मिठा पण आहे. ओके सो मी मिक्स करते ह्याला आणि भेटते. ओके आता मी हा ओरिओ मिक्सरमध्ये क्रश करून घेतलाय. आता ह्याच्यात आपल्याला मिल्क आणि मेल्टेड बटर टाकायचं आहे. ठीक आहे. हां अजून थोडंसं बस. एवढं मिल्क हां थोडंसं बटर पण हे तर ऑलरेडी थोडंसंच आहे सो सगळं टाकू. थोडंसं टाक पहिला. बस हां मिक्स कर. मिक्स मी करणार. आता आपलं हे चांगलं मिक्स करून झाले. आता त्याचे बॉल्स करायचे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. मी बॉल ओके येस. हे कसं घेणार आता तुला करायचं ना करायला लागलं. ओके या हे पण वाव हे चिटकत नाही आहे. गुड. पण हे खूप सॉफ्ट आहे सो ते हाताचा शेप होतं त्याला. बिळबिळीत आहे, बिळबिळीत. ते नाही का ते जपानला भेटतं ते काय बोलतात? मोची. मोची आहे मोची. ते आता फ्रीज करायचे ना नंतर ते. ज्याला काहीच मोची आवडतं आता विचारू नका मोची काय असतं ते. ही शो पण ह्याला काय लागायचं नाही का? ते नंतर मेल्टेड चॉकलेटने हे करायचे. हे पहिलं लांब लांब ठेव रिवा. छोटे छोटे करणार रिवा अशी. ठीक आहे छोटे घेते. आय डू इट छोटा. आता मी हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते. आणि ह्या दोघं खायचं नाहीये. त्या हाताला चिटकता असतो. आणि तुझं काय चाललंय का इथे समजत नाही. वॉशिंग मशीनला काय झालं. इथेच ठेवू का खाली? जेवण आलंय आमचं. जेवण आलंय. मला दाखवते काय काय नंतर. एवढं सुरात बोलतीये. तू साईडला अंकू मातूला दाखव. अंकु मातू. वेलकम. 4 जण सोडून वैतागली ती. पाणी आलं तुमचं? हो. आणि इथं का नाही तयार. शिट. नजर लागते. थांब ह्यांचं काय चाललंय इकडे. तुम्ही काय करताय गर्लीज. गर्लीज आम्ही ही गादी हलकी आहे ऍक्च्युली सो आम्ही जो विचार केला की ठेव अशी की आडवी. वाव मी तर ह्याच्यावर आडवी कशाला असं? अशीच बरोबर आहे ना अशी बरोबर आहे. मज्जा. आता हे फ्रीज झालंय सो मातू ह्याला डुबवणार आहे चॉकलेट मध्ये आणि त्याला परत फ्रीज करणार त्याच्यानंतर. झालंय कडक ते येस. एकदम गोळे कडक. येस. वाव मी आता करू का प्लीज. आता त्याचे स्प्रिंकल टाकायचे. हा त्याला लगेच स्प्रिंकल टाकायला लागतील. ओके. स्प्रिंकल टाकते. ओके. आता हे परत आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे 15-20 मिनिटं. थँक्यू देवा आम्हाला हे जेवण दिल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर गिविंग अस दिस फूड. अंकिता बोलते काय चाललंय. आजकाल मी आणि रिवा आम्ही जे पण काय खातो आम्ही नेहमी प्रे करून खातो. बघा ते त्या दोघींचं चालू आहे. तुम्हाला वाटतं लाईट गेली पण लाईट नाही गेली. आम्ही कॅन्डल लाईट मी पहिले नाही बोलायची त्या दिवशी मी सांगू आम्ही केक मागवला आणि ना मग मी अशीच बोलली रिवाला चल रिवा आपण थँक्यू बोलू आणि तेवढ्यात ना टीव्हीवर गणपतीची आरती सुरू झाली आणि वरनं असा आवाज आला खटखट असा आवाज आला असा सेम टाईमला. म्हणजे सांगतेय मी तर फोन पे घेऊन. आणि आजचं जेवण स्पेशल मामीकडून आलंय. थँक्यू बोला मामीला. थँक्यू मामीला फोन करून सांगू ना हा नंतर. चलो आता जेवण घेऊया. सो आता मी जेवल्यानंतर पत्ते खेळतोय. हे किती प्रिटी वाले आहेत. तिचा बघा तसं ब्लॉग मध्ये सुरात काढते.
आणि हा चिन्नाने गेम शिकवलेला तो खेळतोय. भाभी या गेमचं नाव. काय भाभी. ते मागे मागे जाईल, तू केलंच ना आता मागे मागे जाईल. मग हे पामाला मी नाही आली ते नाही. हा का तर स्वतःला टेकायला तिथे आहे आणि आम्ही काय केलंय. बघ ना, मला हाय टेकवायला. मी कुठे जाऊ रिवा, आपण काय करायचं दोघी. मला तर टेकवा नाही आवडत. हा ठीक आहे, कारण तुला दुसरे टेके लागतात ना बाजूचे हात ठेवायला. सेम झालेलं आहे. रिवाचं सगळं लक्ष इकडे. ये रिवाय ना हमारी कुछ भी खाती है, उसको इतना स्वीट पसंद है ना. ओ माय गॉड. हे ऍक्च्युअल तिच्यासाठीच बनवलं. हे काल बनवणार होतो पण तीन काढ, एक निरताईला, एक मला, एक अंकू. बॉल्स खेळते का? खेळते ना. आज पत्ते बघू. कसं आहे? छान आहे, छान आहे. छान करे. घे ना. हवरी आहे. ये ना सेम. आम्हाला काढावं लागेल. ज्या लोकांना चॉकलेट खूप आवडतं त्याच लोकांसाठी ना बेस्ट आहे. मी एवढी जास्त चॉकलेट खात, पण हा एकदम असं वाटतंय की कुठल्या तरी बाहेरनं आणलंय. तसं आणि लागलं ना. एकदम असं रिच टेस्ट आहे. जर करून बघू शकता तुम्ही लोक. आणि तुम्ही चॉकलेट मेल्ट, स्वीट ऍड नका करू. मिल्क आणि हा खूप जास्त ऑलरेडी गोड आहे. ज्या लोकांना खूप एक्स्ट्रीम गोड आवडतं त्यांनी खावं. मी त्याच्यात मिल्क आणि डार्क चॉकलेट मिक्स करून टाकले. चॉकलेटचं च्युइंगम सारखं लागतं. चिडायला सुरुवात झाली आहे. सानिका जिंकलोय, ह्या तिघी बाकी राहिल्यात आणि रिवाकडे जास्त पडतेत आणि रिता ताई आता चिडायला लागली. नाही मी नाही चिडणार. माझ्याकडे ह्याच्यापेक्षा बद्दल राहिलेले आता दोन. माझ्याकडून गिफ्ट बर्थडेचा ऍडव्हान्स मध्ये. ए नाही नीता ताई, मी तर जिंकणारच आहे. तुम्ही अजून बसली. आता जिंकेल आता जिंकेल. नाही. अगर कब्बाचा लास्ट टाइम आपण निरुपताईने आम्ही होतो, बोलली की बघ चिडवू नका, मी खेळणारच नाही. चिडवू नका दिला. कोण आहे मी तर टाक. आता आईस्क्रीम पार्टी. तर मी वेजी चीज सँडविच बनवायला ब्रेड घेतले, चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, काळी मिरी पावडर, मीठ, टोमॅटो सॉस, चीज, मेयोनीज, बटर, कट केलेली कॅप्सिकम, कांदा आणि बॉईल केलेले कॉर्न. तर चला बघूया. तर सर्वात आधी मी मेयोनीज घेते, टोमॅटो सॉस, आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याच्यानुसार चिली फ्लेक्स, बारीक कट केलेली मिरची पण टाकू शकतो, ओरेगॅनो, काळी मिरी पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ, चीज जे मी किसून घेतलेलं ते चीज, आपल्याला किती चीजही हवे त्याच्यानुसार घेऊया. आता बॉईल केलेले कॉर्न, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली शिमला मिरची. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपलं क्रीमी असं फिलिंग रेडी झालंय. तुम्ही ह्याच्यात दुसरे पण व्हेजिटेबल्स टाकू शकता, पनीर पण ॲड करू शकता. आता मी ब्रेडला बटर लावून घेते आणि आता आपण जी फिलिंग रेडी केलेली ती त्याच्यावर टाकते. आणि वरती चीज स्लाइस टाकूया. त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवून वरतून बटर लावून आता आपण हे टोस्ट करून घेऊया. आता मी पॅनवर थोडंसं बटर टाकते आणि दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी करून घेते.